नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रेंडिंग एडिटर ट्युटोरियल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्रिव्ह्यू बघून घेऊया. अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे कॅपकट ॲप्लिकेशन. बघू शकता स्क्रीनवर. आणि कॅपकट ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे टर्बो VPN. तो तुम्हाला प्ले स्टोअरला मिळून जाईल. डाउनलोड करून त्याला सेटिंगमधनं ऑन करून मित्रांनो थोड्या वेळ थांबून आपली कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. कट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. नंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आपल्या मॉडेलची इमेज सिलेक्ट करून घ्यायची. मॉडेलची इमेज सिलेक्ट करून झाल्यानंतर मित्रांनो इफेक्टचे शेजारी स्पेट रेशो त्यावर क्लिक करायचं. नंतर पहिलाच ऑप्शन 9.16 त्यावर क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो मॉडेलची इमेजला सिलेक्ट करायचं. थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बेसिक नावाचं ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करायचं आणि स्केलवर क्लिक करून मॉडेलची इमेज फ्रेममध्ये ॲक्युरेट ॲडजस्ट करून घ्यायची. मॉडेलची इमेज ॲक्युरेट फ्रेममध्ये ॲडजस्ट झाल्यानंतर मित्रांनो जर एका साईडला इमेज जात असेल तर पोझिशनवर जाऊन अशी मिडलला सेट करून घ्यायची मॉडेलची इमेज आणि राईट क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो पुढं कॅप टू डिटेक्ट हा लोगो सिलेक्ट करायचा, डिलीट करून घ्यायचा. तर मित्रांनो ॲडवर जाऊन व्हिडिओ टेक्स्ट टॅग आपण सॉन्ग करून घेऊ. तर मित्रांनो आता सॉन्ग ॲड झाले. आपण मॉडेलची इमेजची साईज वाढवून घेऊ. तर मित्रांनो आपण पुढे आल्यानंतर सॉन्गवर क्लिक केल्यानंतर आपण ॲटोमॅटिक मागे येऊन जाऊ. त्यानंतर मॉडेलची इमेजवर सिलेक्ट करायचं आणि स्प्लाईट मारायचं आणि एक्स्ट्रा इमेज डिलीट करून घ्यायची. तर मित्रांनो आपलं फोटो आणि सॉन्ग ॲड झाले. तर मित्रांनो स्प्लाईट आणि इफेक्ट बघून घेऊ. मित्रांनो आपला पहिला स्प्लाईट आहे तो मित्रांनो बघू शकता 2 सेकंद आहे. दुसरा आहे तो पण 2 सेकंद. तिसरा 3 सेकंद. चौथा 3 सेकंद. पाचवा आहे तो मित्रांनो 5 सेकंद आहे. सहावा मित्रांनो 9 सेकंद. सातवा 10. आठवा आहे तो 14. नववा आहे तो पण 14 मित्रांनो बघू शकता. आणि 10वा आहे तो मित्रांनो 15 सेकंद. तर मित्रांनो तुम्ही सॉन्ग ऐकून बीट लावल्यावर खतरनाक इफेक्ट लागून जातील. तर तुम्ही त्यापेक्षा सॉन्ग ऐकूनच बीट लावलेली बरोबर राहील मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो 11वा आहे ते 16 सेकंद बघू शकता. आणि लास्ट आहे 17वा तो आहे 17 सेकंद. तर मित्रांनो स्प्लाईट झालं तर आपण आता ॲनिमेशन बघू. तर मॉडेलची इमेज सिलेक्टवर करायचं, ॲनिमेशनवर जायचं आणि इथं आपण आउटमध्ये लावलेला आहे मित्रांनो झूम इन बघू शकता स्क्रीनवर. त्यानंतर पुढच्या ह्याला आपण कॉम्बोमध्ये जाऊन मित्रांनो लावला आहे पेंडुलम 1. त्यानंतर लावला आहे मित्रांनो बघू शकता पेंडुलम 2, पेंडुलम 1. नंतरचे एक गॅप सोडून मित्रांनो त्याच्या पुढच्या इमेजला लावलं आहे मित्रांनो आपण इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली बघू शकता. आणि जिथं गॅप सोडला आहे मित्रांनो तिथं आपण इफेक्ट लावणार आहे. तर परत एक गॅप सोडून इथं इफेक्ट लावून आपण मित्रांनो इथं रॉक व्हर्टिकली ॲनिमेशन लावलं आहे. त्यानंतर डबल मित्रांनो कॉम्बोमध्ये जाऊन स्टेच अँड डिस्ट्रॉय लावला आहे बघू शकता स्क्रीनवर. त्यानंतर मित्रांनो आपण लावला आहे डबल स्टेच अँड डिस्ट्रॉय. तिथनं स्टेच अँड डिस्ट्रॉय लावायचं मित्रांनो आणि परत लावायचं डिस्ट्रॉय अँड स्ट्रेच बघू शकता. आणि लास्टच्याला मित्रांनो आपण लावला आहे 3 कार्ड 2 बघू शकता कॉम्बोमध्ये जाऊन आणि राईट क्लिक केले. तर मित्रांनो कॉम्बोवरच्या ॲनिमेशनला ना आपण साईज आहे ना फुल करून ठेवायची. कधी पण सगळ्या ॲनिमेशनला साईज फुल ठेवायची. त्यानंतर मित्रांनो आता आपण इफेक्टवर बघू. तर मित्रांनो इफेक्टमध्ये जाऊन आपण पहिल्या इमेजला लावणार आहे मित्रांनो डायमंड झूम बघू शकता स्क्रीनवर. त्यासाठी जाणार आहे व्हिडिओ इफेक्टवर.
व्हिडिओ इफेक्टवर गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ट्रेंडिंगमध्येच मिळून जाईल डायमंड झूम, त्यावर सिलेक्ट करायचा, राईट क्लिक करायचा आणि त्याची साईज तेवढ्या स्प्राईटपुरती ठेवून घ्यायची मित्रांनो. तर मित्रांनो मी आधी ॲड केला होता त्यामुळे मी डिलीट केला. त्यानंतर मध्ये ॲनिमेशन लावले त्यामुळं तिथलं 3 स्प्लाईट सोडून मित्रांनो चौथ्या स्प्लाईटला लावणार आपण मिरर इन 3 लेअर. त्यासाठी परत मित्रांनो जायचं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर आणि थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ट्रेंडिंगमध्ये मिरर इन 3 लेअर मिळेल. नाही मिळालं तर मित्रांनो सर्च करू शकता, 100% मिळून जाईल. तर मित्रांनो सिलेक्ट करून राईट क्लिक करायचं आणि त्याची साईज मित्रांनो तेवढ्या स्प्राईटपुरती ठेवून घ्यायची. ठेवून घेतल्यानंतर मित्रांनो इथं आता आपण ॲनिमेशन लावलं आहे आणि लास्टला इथं जास्त बीट होते म्हणून इथं आपण त्यानंतर मित्रांनो आपण बॉडी इफेक्टवर जाऊन इथं लावणार आहे मित्रांनो आपण जॉमेट्रिक म्हणून इफेक्ट आहे, ट्रेंडिंगमध्ये मिळून जाईल, त्याला लावायचा मित्रांनो. त्याची साईज मित्रांनो आपल्याला इथनं 7 सेकंदापासून ते 9 सेकंदापर्यंत ठेवायचं मित्रांनो. त्याच्यापुढं मित्रांनो आपण लावणार आहे साऊंड वेव्ह, बघू शकता तेवढ्याच फ्लॅटला. तर परत बॉडी इफेक्टवर जायचं मित्रांनो आणि थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो इथे ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला साऊंड वेव्ह मिळेल. नाही मिळालं तर मित्रांनो परत सांगतो तुम्ही सर्च करू शकता. सर्च केल्यावर 100% मिळून जाईल. परत क्लिक करून राईट क्लिक करायचं मित्रांनो. ते तेवढ्या स्प्राईटपुरती ठेवून घ्यायचे मित्रांनो. त्याच्या पुढं मित्रांनो आपण इथं ॲनिमेशन लावून इथं जास्त बीट झाल्यामुळे इथं खतरनाक इफेक्ट लागतो स्प्लाईट फ्लिकर्स. त्यासाठी आपण व्हिडिओ इफेक्ट जाऊन मित्रांनो नाईट क्लबमध्ये जाऊन हा इफेक्ट लावणार स्प्लाईट फ्लिकर्स. सिलेक्ट करून राईट क्लिक करून घ्यायचं मित्रांनो आणि त्याची साईज तेवढ्या स्प्लाईटपुरती ठेवून घ्यायची मित्रांनो. ठेवून घेतल्यानंतर मित्रांनो पुढच्या 2 स्प्लाईट सोडून तिसऱ्या स्प्लाईटला मित्रांनो आपण इथं बॉडी इफेक्टमध्ये जाऊन एक इफेक्ट लावणार आहे मित्रांनो मेकॅनिकल म्हणून. त्यासाठी बॉडी इफेक्टवर गेल्यानंतर इथं ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला मेकॅनिकल नावाचा इफेक्ट मिळेल, त्याला सिलेक्ट करून राईट क्लिक करून घ्यायचं मित्रांनो आणि त्याच्यासाठी तेवढ्या स्प्लाईटपुरती ठेवून घ्यायचं मित्रांनो. ते ठेवून झाल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ रेडी झाला. त्यानंतर आपण इफेक्ट खतरनाक लागण्यासाठी मित्रांनो आपण जाणार आहे ॲडजस्टवर जाऊन मित्रांनो शार्पन 10 लावून घ्यायचं. 10 लावल्यानंतर मित्रांनो आपला इफेक्ट खतरनाक लागून जातात आणि ते साईज लास्टपर्यंत ठेवून घ्यायची मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो सेटिंगमध्ये जाऊ फ्रेम रेटसाठी आणि कोड रेट हाय करून व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा.